सो हाय हॅलो नमस्कार, मी योगेश चंदवडकर पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करत आहोत. तर आज आपण जाणार आहोत महाराष्ट्र नेचर पार्क माहीम धारावी इथे. या नेचर पार्कबद्दल मी तुम्हाला चालता चालता सगळं सांगेन की काय आहे, कशी सुरू झाली काय ते. तर चला मी निघतो परत. माझ्यावर गणेश आहे आज. तर आपण चला जाऊया, कसं जायचं काय काय आहे तिथे सगळं बघूया. तर या चला जाऊया माहीम नेचर पार्क किंवा महाराष्ट्र नेचर पार्कला. ओके, तर तुम्ही जिथे कुठे असाल तिथून ट्रेन पकडा आणि सायन्स स्टेशनला घ्या प्लॅटफॉर्म नंबर 1वर. मी आता परेलवरून ट्रेन पकडतो, 1 मिनिटात येते. तर चला पुढे भेटू तुम्हाला सायन्स स्टेशन. प्लॅटफॉर्म नंबर 1वर उतरला तुम्ही. तिथून आहे ना आपलं कल्याण साईडच्या पहिल्या डब्याच्या इथे या आणि मग तिथूनच आहे ना हा बाहेर जायला रस्ता आहे सोबत. नमस्कार दादा. नमस्कार, जय गणेश. गणेश नमस्कार, जय गणेश. बरं वाटलं. काय मग सकाळी तुमच्या इथं पाऊस होता? अरे भरपूर पाऊस होता, इथं ऊन आहे यार. मी असं वाटतंय की हे बघा इथं सुखं आहे आणि घाटकोपरमध्ये इतका पाऊस होता ना सकाळी, म्हणून आम्हाला आज लेट झाला. 12 वाजले. आमचा प्लॅन होता 10 वाजता यायचा, पण आता ठीक आहे. हा बोलतो आमच्या इकडे ऊन आहे. बोललो मला वाटलं मस्करी करतो का काय. नंतर यांनी व्हॉट्सअपला फोटो पाठवले, ह्याच्यावर खरंच ऊन होतं. मग घाटकोपरमधला कसला पाऊस होता. आपण जाऊया तिथे. कुठे जायचं आपल्याला पुढे? चालेल, भेटू तुम्हाला. सो सायन्स स्टेशनवरून आहे ना असंच तुम्हाला टुवर्ड्स हा घाटकोपरचा जो रस्ता आहे ना तिथे यायचं आहे आणि तिथे पुढे तुम्हाला एक आहे ना सिग्नल भेटेल. सिग्नलवरून तुम्हाला लेफ्ट घ्यायचं आहे. एक हार्डली एक 5-7 मॅक्स टू मॅक्स 10 मिनटाचा एक रस्ता असावा हा. ओके, तर आता आपण पोचलो आहे नेचर पार्कच्या गेटमध्ये. तर चला आपण आता आतमध्ये जाऊया. ह्याची वेळ सकाळी 8:30 ते दुपारी 3:30पर्यंतची असते. आपण आलो आहे प्रवेशद्वार क्रमांक 2वरून. तर चला आत जाऊया. बघा इथून आहे ना, इथून एंट्री होती. एंट्रीवरून असं सरळ चालत येऊन आहे ना इथे आतमध्ये जावा. आतमध्ये जाऊन आहे ना लेफ्ट घ्या. तिथे पहिलंच तिकीट काउंटर आहे. तिथून एक पर पर्सन 20 रुपये अशी तिकीट आहे. तर या चला पुढचं आपलं ट्रायल सुरू करूया. ओके, सो इथून आहे ना पुढे एंट्री केली ना की आपल्याला बटरफ्लाय गार्डन, एस्ट्रल गार्डन, नक्षत्रवन किंवा मुख्य निसर्ग फेरी. चला. एक सुनसान निसर्ग मुंबईच्या हृदयामध्ये वसलेला. कशी वाटली व्हिडिओ हे पण तुम्ही आहे ना कमेंट करून सांगत जावा. आणि काही चेंजेस करायचे असतील ना तर तेही तसं सांगा. आय गेस पहिलं आपण पोचलं आहे बटरफ्लाय गार्डनच्या इथे. हे बघा इथे आहे ना इतक्या प्रकारचे स्पीशीज दिसत आहेत. साधारणतः आता इथे बघूया कुठला दिसला तर. आता तरी तसे कमीच आहेत फुलपाखरू. या तसेच चला चालत चालत आपण बघूया पुढे काय काय आहे. आणि मागे आवाजही आहे का माझ्या? कृष्ण कमळ. किती सुंदर आहे बघा हा फुल. निसर्गाची आहे ना हीच गोष्ट सगळ्यात सुंदर आहे, त्यांची कलाकृती. इथे या आणि आहे ना वास घ्या फक्त इकडचा. इतका सुंदर वास येतो आहे ना. व्हिडिओमध्ये वास नाही तुम्हाला सांगू शकत कसा आहे काय आहे ते, बट एकदा इथे येऊन बघा. तर हे बघा ॲस्ट्रल गार्डन, नक्षत्रवन, परत पुढे रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे आणि खालती ते नेचर ट्रायल आहे. तर चला पहिले इथे जाऊया आपण नक्षत्रवनात. नक्षत्रवनाचा. तर आपण नक्षत्रवनात आलो आहे. तुम्ही तो नक्षत्र बघितलात. या नक्षत्रवनाचं वन बघूया. मी इथे ना एक साधारण 2014 की 15ला आलेलो. त्याच्यानंतर आत्ता आलो आणि त्याच्यानंतर ना खूप जास्त
फरक झाला इथे. मी याच्यामध्ये शांत काही जास्त का नाही, इथे ना आवाज ऐकण्यासारखा आहे. बरं इथे आहेत ना खूप सगळे बघा कमळ पण आहेत. आतमध्ये जायला अलाव नाही, तिथे फेन्सिंग केलं आहे. मी तुम्हाला ना झूम करूनच दाखवतो. इथं प्रॉब्लेम एकच आहे, वन आहे तर जरा आम्हाला पायाखाली पण बघायला लागेल, नाहीतर नेचर ट्रायलसारखं पायाखाली यायचा. सुंदर आहे ना, कसं वाटलं सांगा. हे बघा एवढं आहे. तिथे आपला गणेश त्याचा व्लॉग बनवतोय. सुंदर असं निसर्ग, आणि त्याच सुंदर निसर्गात आपला सुंदर व्लॉगही बनतो आहे. ऐकतात ना आवाज? भरपूर टेन्स आहे इथे. ते आपण आहे ना गणेशला पण विचारूया की त्याला कसं वाटतंय. हे गणेश कसं वाटतंय सध्या तरी तुला? मस्त वाटतंय, जरा निसर्ग आहे, कोण इकडं माणसं नाही काय नाही, फक्त आम्ही दोघंच फिरतोय. आणि हे सगळं ना मुंबईच्या मध्यभागी आहे. हा मुंबईच्या मध्यभागी आहे. आणि इथे कसं तुम्हाला एकदा येऊनच बघा. खरंच पावसाळ्यात तर आलं तर मला वाटतं अजून छान वाटेल आहे ना. हो. आता तर ऊन चालू एवढं कडक, पण जर जून जुलैमध्ये आलं तर अजून भारी वाटेल. आणि एकदम शांत आहे, म्हणजे कुठलाही आवाज नाही, फक्त पक्ष्यांचा आवाज आहे, बाकी काही नाही. इथं मला थोडी खारुताई दिसली, मला बघून पळाली वरती डाक. मस्त वाटतं, पण निसर्गामध्ये येणं ना भारी वाटतं खरंच. गणेश त्याचा आता व्लॉग बनवेल, आपण तसा आपला व्लॉग पुढे चालू ठेवूया नक्षत्रवनाचा. इथे आहेत ना वेगवेगळे हे आहेत नक्षत्र आहेत ना, त्या नक्षत्रांनुसार आहे ना त्या झाडांना आपलं हे दिलं, त्यांचं नावं आणि त्यांचं नक्षत्र असं दाखवलेलं आहे. तर चला त्या नक्षत्र वनातून आपण बाहेर आलो आहे. तिथून आता पुढे तसंच चालत जाऊया. आता पुढे नेचर ट्रायल, मिठी नदी आणि बरंच काही काय आहे. या बघा ते ना बरेच फुलपाखरू आहेत, तुम्हाला दिसत असतील तर. आणि ना कसला तरी आवाज आला आहे झाडातून, म्हणून मी मागे आलो आहे. फुलपाखरूच्या मागे आमच्या मागे फुलपाखरू, बरेच फुलपाखरू आहेत तिथे. म्हणजे मला आठवतं आहे का मी जम्मूला पण गेलेलो ना त्या ट्युलिप गार्डनमध्ये, तिथेही असेच हे होते, पण तिथं खूप जास्त ह्याच्यामध्ये होते. आणि निसर्गाची हवा. आणि हे समोर बघता तुम्ही, हे बॅम्बूचे झाडं, त्याच्यानंतर हे फुलपाखरूस. यात चला पुढे. हे ना इतकं सुंदर हे गार्डन आहे ना, की पार्क आहे ना, की तुम्ही इमॅजिन नाही करू शकत. म्हणजे व्हिडिओ बघणं ठीक आहे, पण इथे येऊन हे अनुभव करणं एक वेगळंच सुखद अनुभव मिळेल तुम्हाला. आता इथे आहेत ना 2 रस्ते जात आहेत, हा एक आणि हा एक. तर चला पहिले ना हा समोरच्या रस्त्याची ते आपण जाऊया आणि बघूया कसं काय ते. चला. कलर्स वेगळे आहेत ह्याच्यामध्ये. ॲक्च्युली ना थोडंसं डार्क पिंकच्या ह्याच्या शेडमध्ये गेलं आहे, पण आपल्या ह्याच्यामध्ये थोडंसं लाईटिश दिसतं आहे, बट ठीक आहे. हे
लाईट पिंक आहे आणि हेच त्याचं ना डार्क पिंक व्हर्जनमधलं आहे. आणि बाकी हे सगळे इथे कलर्स बघा, फक्त कलर्स बघा, किती किती कलर्स आहेत. हे बघा, हा थोडासा आहे ना एक व्हाईटच्या ह्याच्यामध्ये गेला, एक येलोइश व्हाईट बोलतो ना आपण, तशा ह्याच्यामधले हा. या आता तसंच पुढे जाऊया आपण. चालता चालता हे बघा, इथे फक्त कलर्स बघा. म्हणजे हा अख्खा हा गेम आहे ना, हा रंगांचा आहे आजचा, की निसर्ग आणि निसर्गाचा रंग. ते बघा ना, हे पडलेले पानच आहेत, बट अगेन किती चांगलं रंग आहे बघा. नॉर्मली आपण हे असे बघत नाही, बट क्यूट. नेचर ट्रायल, निसर्ग फेरी. तर या चला आता जाऊया आपण नेचर ट्रायलवर. प्रॉपर जंगल, लिटरली प्रॉपर एक जंगल, अख्खी गावची फिलिंग. इथून पण 2 रस्ते जात आहेत, एक हा आणि एक हा. पहिलं ह्या रस्त्याला जाऊया. चिंचेचं झाड. तर तुम्हाला चिंच आवडते का सांगा. चिंच आवडत असेल तर लाईक करा. इथे कोणतरी तर आहे, इथे कोणतरी तर आहे, कारण खूप आहे ना आवाज येतोय. गणेश सांभाळ ना, आवाज येतोय पानांमधून. काहीतरी होतं. प्रॉब्लेम एकच आहे की खालती बघून चालायला लागतंय. काहीतरी सरपटणारा गेला, काय होतं ते माहीत नाही. गिदड सरपटणारा. नाही ते काय रे, हे तुम्ही बघताय, हे ना एक नॅचरल फॉर्म आहे. हे बघा, हा हा हे बघ गणेश, काय आहे? कापूस आहे. त्याचं एकदम बोलतात ना नॅचरल फॉर्ममध्ये एकदम. हे कापूस आहेत ना, आम्ही लहानपणी हे बघा. काय बोलायचं, बरेच आहेत. हे बघा, तर हे पण बघून आहे ना आपण असेच पुढे पुढे चालत जाऊया. पुढे काय आहे ते बघूया. नेचर ट्रायल. सो हे बघा, हे असं आहे. हा खात्याची ती कोटिंग, त्याच्या आतमधलं हे कापूस मस्त आहे ना. आणि त्याच्या आतमध्ये आहेत ना बिया पण आहेत. समजा तुम्हाला बिया पण दाखवतो. आणि बियांवर हे करतो फोकस. हे बघा, हे बिया आहे ना, खायला मस्त लागतं ना, गरम करायच्या. ओके. सो हे गरम करून, पण हे सध्या निसर्गाचं आपण हे परत मी निसर्गामध्येच ठेवतो, काही घेऊन नाही जात. सो परत ठेवलं. या तरी बघा, ही समोर दिसते, ही आहे मुंबईतली राहिलेली एकमेव नदी, अशी मिठी नदी. आणि समोर तुम्ही बघू शकता, तिथे इथे ना साफसफाई चालू आहे बघा मिठी नदीची. आणि हे समोर हे सगळं आहे ना, हे समोरचे जे बिल्डिंग्स आणि दिसत आहेत, हे बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स आहे. हे बघा, एक मस्त एक व्ह्यू दाखवतो. मानवी वन आणि निसर्गाचं वन, आणि मध्ये ही मिठी नदी आता फक्त नावापुरतीच राहिली, कारण ऑलमोस्ट इतकं घाण करून ठेवलं आहे की गटारच झालं आहे हे बघा, हे तुम्ही बघू शकता. हे बघा, काय हालत करून ठेवली आहे. तरी हे थोडे मँग्रोव्ज आले, त्याच्यामुळे ना थोडं तरी हे पाणी जास्त वर नाही येणार अशी अपेक्षा तरी आहे. बट तरी मँग्रोव्ज आहेत म्हणून ते चला मिठी नदी बघून आपण आता जाऊया पुढे.
कडुलिंबाला आला कसा गोड पाला. नाही पण हा गोड नाही, हा कडूच आहे. कडुलिंबाला कडू पानं आणि कडुलिंबाचं झाड. ओके, सो मिठी नदी बघितली. नेचर ट्रायल तर आपलं चालूच आहे अजून. हे बघा, बघू शकतात. मला आहे ना हे असा आवाज आला ना की तसंच मागे फिरतोय, काहीतरी दिसावं म्हणून, पण काही दिसत तर नाही आहे. ओके, सो मी बोलत होतो की इथून आपलं नेचर ट्रायलवरून आपण चाललो आहे पुढे पुढे पुढे. आता एक नर्सरी आहे, नर्सरी ही बघू आपण. त्याच्यानंतर हे बघा, इथून आहे ना हे पावसाळ्याने मस्त वाटेल ना हे, इथून असं पाणी जातं ना. या हे बघा, निसर्ग ट्रायल. ह्याच्या आधी आपण जो नेचर ट्रायल आपण बघितलेला ना, तो लाकडाच्या पुलाचा बघितलेला, आणि हा तसंच आहे ना, दगडांचा आहे. कसं वाटलं सांगा हा नेचर ट्रायल. तर चला आपण पुढचा शूट करूया. बघा, हे मस्त आहे ना. असं वाटतं एकमेकांना ना हक केलं आहे या लोकांनी, झाडांनी एकमेकांना. मस्त आहे ना. हां, आणि इथे जरा मधमाशा पण खूप आहेत. मगासपासून कानाच्या बाजूने फिरत आहेत. सो कसं वाटलं हे सांगा. ही बघा मिठी नदी, झाडं. कसं वाटलं सांगा मला हे. सो मगाशी ना आम्हाला एक आहे ना सिक्युरिटी गार्ड भेटलेले. ते बोलत होते इथे ना खूप जास्त साप आहे. म्हणजे काल त्यांनी आहे ना एक हे पण बघितलेलं, आपलं सापाचं काय बोलतात ते, डेड स्किन्स असतात ना, काय बोलतात त्याला, गणेश त्याला काय म्हणतात ते सापाचं? ते काका मगाशी बोलले ना ते डेड स्किन होते. काय ते, नाही नाही, अरे काय तो शब्द विसरलो मी. कातड. ओके, तर ती डेड स्किन होती ना, ती भेटलेली. ते बोलत होते तिथेच आहे, आता असेल नसेल काय माहिती. बघूया, आम्हाला पण तसं काही भेटलं तर या बघूया. पण शेवटी निसर्ग आहे, निसर्गात हे सगळं तर असणारच. आणि पुढचा रस्ता सुंदर आहे, डायरेक्ट पुढचा रस्ता. किती मस्त आहे बघा हा रस्ता. आता हे मी हळू याच्यासाठी बोललो, एक तर इथे ना सगळ्यांना सुकलेली पानं आहेत, त्याच्यामध्ये ना कोण सरपटतं ना तर त्यांचे ना आवाज येत बसतात. हे बघा, इथे ना वेली आहेत. आणि प्लीज हे वेली जरा खाली दिसले, अति उत्साही कोण आलात या वेलींवर चढू नका, नाही तर फाईन बसेल. हे बघा, हे सगळे वेली आहेत. आणि वेलींच्यातून तो रिस्क नाही घेत, कारण खालती काही असलं बघायचं चावलं बिवलं तर परत खर्च अजून वाढायचा. हे बघून आहे ना, बघ तुला सांगतो, हे बघून आहे ना, मला हे बघून आहे ना, हा सीन बघून मला आहे ना एक बोलतात ना हॉरर पिक्चरची एक तेच आहे हॉरर. वाटतं आता इथून कुठला तरी प्रेती बाहेर आणे आपल्याला. बघा आम्ही जातो, मला लग्न करायचं आहे. गणेशला काय असेल कोणतरी गणेशची, मला कोण भेटली नाही अजून. हा गणेश, काय मग लग्न कधी करतोयस? उद्या गणेशचं लग्न आहे. आपण सगळ्यात पहिलं सांगतो, हे एक्सक्लुझिव्ह आहे, एकदम एक्सक्लुझिव्ह. उद्या गणेशचं लग्न आहे, आज हळद आहे. या सगळ्यांनी घाटकोपरला या. बघा, इथे तुम्ही बघू शकतात, हा श्वेत जास्वंद आहे. आणि इथे पुढे रक्तवर्ण जास्वंद, म्हणजे एक लाल जास्वंद. श्वेत म्हणजे सफेद, रक्तवर्ण म्हणजे लाल. आता ही श्वेत आणि रक्तवर्ण ह्याच्यासाठी बोलतो आहे, कारण नॉर्मली गणपती संप्रदायामध्ये ना आमची भाषाच थोडी ही अशी आहे. हा बघा, हे बघा, इथे हे सगळं जास्वंदाचं झाड आहे. आणि माझा खूप आवडीचं झाड आहे हा, ऑब्विसली. म्हणजे
गणपतीला पण आम्हाला लागतातच. घरी पण मस्त जास्वंदाचं झाड आहे माझ्या. मस्त आहे ना. तर जास्वंदही आपले बघून झाले आहेत. आता असंच आपण पुढे जाऊया आपल्या पुढच्या ट्रॅकवर. तर या नेचर ट्रायलच्या पुढच्या ट्रॅकवर जाऊया आपण. पुढे काय काय बघायला भेटणार आहे तेही बघूया. ते मस्त आहेत ना. मला आहे ना माईक हा असंच ठेवायला हवा. आणि हे बघा खारुताई. हॅलो लिटिल स्क्युरल, कशी आहेस? दिसतं तुम्हाला? त्या खारुताईला बोलून बाय. आपण करूया आपला पुढचा ट्रायल. चलो. इथे ना हाच प्रॉब्लेम आहे. ज्यावेळेला ना 3 रस्ते येतात ना तेव्हा कळत नाही की कुठला रस्ता पकडायचा आहे. तर अंदाजून रस्ता पकडा कुठल्या तरी. चला कुठेतरी तर पोचाल आहे ना. बरोबर ना. कुठेतरी तर पोचाल कुठेतरी. आणि कुठून तरी तर बाहेर यायचंच आहे. कुठून तरी आत जायचं, कुठून तरी बाहेर पडायचं. बरोबर ना. काहीही होतं. आता वाजले आहेत किती वाजले? 1:50 वाजले. आणि आमच्याकडे आहे ना आता 1च तास उरलेला आहे हे संपायला. आणि मगाशी मी गणेशलाही बोललेलो की टाईम कसा संपतो हे कळत नाही. किती छान बघा दिसते फुलपाखरू. एक बोलतात नाही हे बघा बाटल्यांपासून आहे ना ही फुलपाखरूंची प्रतिकृती तयार केलेली आहे. आणि आपण आलो आहोत आता नर्सरीमध्ये. इथे झाडे विक्रीसाठी ही आहे बघा. तिथून तुम्ही रोपटं, खत जे काही हवं असेल ते इथून घेऊ शकतात तुम्ही. या बघूया आपल्यासाठी काय आहे का. तर हे बघा इथे आहेत ना सगळे रोपटं आहेत. हे आहे फण 20 रुपयाला. त्याच्यानंतर रोहिया रोको 20 रुपये. त्याच्यानंतर बोलिया हे ऑलमोस्ट सगळ्यात नाही स्वस्तच आहे. सगळे 20-20 रुपयाला आहेत. त्याच्यानंतर फ्लॉवरिंग प्लांट्स डबल टगर भाई हे तर मी घेणार 45 रुपयाला. फक्त प्रॉब्लेम असा की हे घेऊन कसे जाऊ नंतर. जास्वंद आहे 50 रुपयाला. छोटं जास्वंद 30 रुपये. त्याच्यानंतर काय बोगवेल तीही 20 रुपये. जुई 20 रुपये. बरेच झाड आहेत आणि ऑलमोस्ट सगळेच नाही 20-20. त्याच्यानंतर हे बघा इथे हे कुठचे ओके जे कुठचे लेंटिना अगेन 20 रुपये. अजून कुठचे बघूया या. पुढे पण आहेत भरपूर. टोमॅटो 40 रुपये. टोमॅटो किती रुपये किलोनी चालले रे? इथे 40 रुपयाला टोमॅटोचं झाड आहे. मिरची पण आहे 40 रुपयाला. त्याच्यानंतर हुंडा 30 रुपये. वाघनखी पण 20 रुपये. भाई मी खूप काय घेऊन जाणार आहे. फक्त यांच्याकडे ना UPI आहे की नाही ते बघायला हवं. अडुळसा 15 रुपये. हे बघा असे आहेत ना बरेच झाड आहेत. मी सगळेच आता दाखवत नाही तुम्हाला. बट बरेच झाड आहेत आणि सगळ्यात ना स्वस्त आहेत. एकदम स्वस्त किमतीत झाड आहे. हे तर मी घेणार आहे. तर हे बघा इथे बघू शकतात एक लिलीचाच हा प्रकार आहे. स्टेप बार्बाडॉस लिली. किती सुंदर आहे हा. हे बघा कितीतरी सुंदर आहे हा. तर या लिलीचा एक प्रकार आहे. लिली हां स्टेप बार्बाडॉस लिली म्हणून एक आहे. हे हो आत्ता हे छोटं आहे पण गुगलमध्ये बघितलं तर हे बऱ्यापैकी मोठं होतं अजून.
तर या आपण नर्सरीमधून पुढे जाऊ. नर्सरीमध्ये मला परत यायचं आहे, कारण नर्सरीमधून मला खूप झाडं घ्यायची आहे. या इथे आहे ना प्रॉब्लेम एकच आहे या सगळ्याचा, रस्ते आहे ना कळत नाहीत. कुठून आलो, कुठून जातो आहे, परत कुठे जातो आहे, सगळं ऑलमोस्ट एकसारखंच आहे या जंगलात. हा गणेश, मी बोललो सगळं एकसारखंच आहे, कुठून आलो काय आलं काय कळतच नाही इथे. आणि आम्ही कुठेही जातो. म्हणजे एक फक्त एक आहे ना, मी इथे हे बोलते की असं आहे ना, एक ॲरोस हवे होते थोडं, की एक स्टार्टिंगला कसे होते ॲरोस तसे हवे होते अजून, तर थोडंसं बरं. काय माहिती इथे कुत्रे एकदम शांत बसलेले. हो कुत्रे काय करत नाही, तुम्ही फक्त मस्ती करू नका. ते कसं आहे माहिती आहे गणेश, आपलेच कुत्र्यांमध्ये मस्ती जास्त आहे. आपल्या अंगात कुत्रे जास्त. इथून आलेलो ना, आता इथे जाऊया. इथे बघूया काय हा झाड दाखवा, एक नंबर. का भारी वाटतं ना. हा हा समोर बांबूच आहे ना. असं वाटतं ना एकदम. ते बोलतात ना, ते पूर्वज एकदम बोलतात ना, पूर्वज काळ एकदम. वरून भूतभीत आला तर अरे भूतापेक्षा मला साप पाडायची भीती वाटते. लटकून हां, म्हणजे काय 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 वेळेला ते बॅम्बू पिट स्नेक पण येऊ शकतो. हां, ते पण जरा बघा. हा बघा, आज सुरू आहे आमचा भटकंती एक प्रवास. नाही, रवी नाही आहे माझ्यासोबत, बट रवीचं काम सध्या आम्ही करतो इथे. आणि हा आता रस्ता बघा काय सुंदर आहे हा रस्ता. इथे ना आता थोडंसं आहे ना, तुम्हाला लाईट कमी आहे, आणि ऑब्वियसली एवढं डेन्स फॉरेस्ट आहे ना हा, बट सुंदर. आणि हे परत मी बोलतो, हे सगळं मुंबईच्या मधोमध आहे. इन द हार्ट ऑफ सिटी धारावी. इथे मच्छर खूप आहेत. हे नाटक करण्याच्या याच्यामध्ये मच्छर खूप चावलेत मला. ओके, तर मागे आहे ना खूपच मच्छर होते. त्या मच्छरांनी ना हालत बेकार केलेली ते शूट करण्याच्या याच्यामध्ये. तर या चला, तसंच आहे ना, आता आपण पुढे जाऊ आणि पुढे बघूया अजून काय आहे. तर हे मागे बघा, हा सगळा हा निसर्गाचा एक वॉक किती मस्त तुम्हाला दिसेल. आता मुद्दाम आहे ना, आता ट्रायपॉड कनेक्ट केला, कारण एक विचार करा ना, आता हे आम्ही असं चाललो आहे ना, ते कसा तो अनुभव कसा आहे काय आहे ना, त्याचा एक एक्सपिरियन्स घ्यायला म्हणून आहे ना, मी आता इथे ट्रायपॉड कनेक्ट केलेलं आहे माझा मोनोपॉड. हे बघा कसं आहे हे. मोरया मोरया, मुंबईच्या राजाचा विजय असो, लालबागच्या राजाचा विजय असो. बघा. या चला जाऊया आपण आपल्या पुढच्या मार्गावर. चला आता पुढे कुठे जाऊया तेही सांगा. मोरया, मुंबईच्या राजाचा विजय असो, लालबागच्या राजाचा विजय असो, तेजुगाईच्या राजाचा, विजय असो, काय चौकीच्या महागणपतीचा, विजय असो, मुंबई गणपतीचा, विजय असो, महाराष्ट्राच्या गणपतींचा, विजय असो, विश्वातल्या गणपतीचा. विजय असो. चला लवकरच आता हे आम्ही ह्याच्यासाठी बोलतो, कारण एका महिन्यामध्ये आमचे गणपतीचेही शूट चालू होणार आहे. आता परत एका महिन्यामध्ये कसं ते तुम्ही विचारताय, तर लालबागच्या राजाची AGM झाली आहे, गणेश गल्लीची होईल, आमचा गणेशोत्सव इथूनच सुरू होतो. हे एवढं मी तुम्हाला सांगतो. चला पहिले ना कलकत्ता पान घेतलं आहे, आता पुढे अजून बघूया कुठचं आहे.
बाकी आहे ना, मी कुठले झाडं घेईन ना त्यावेळेला मी दाखवेन की कुठले कुठले घेतले. या साईडला कुठले हे लाजाळू आहे. हा लाजाळू नाही. हे कुठचं आहे? लिंब पिपरी मधमाशी बाबा, एवढा मोठा मधमाशी. मधमाचा गेला. तर हे बघा, ते आहे ना झाडं तर घेतोच आहे मी, तोपर्यंत हे पण बघा, इथं पण आहे ना, हे बघा केळीचं झाड आहे, वडाचं झाड आहे, त्याच्यानंतर असे बरेच आहेत हा इथे. अशोकचं आहे, पेरूचं आहे, काजू, निंबू. बट हे सगळं आहे ना आपलं निंबू तर बाई बरेच निंबू पण करताना निंबू हे करेल आणि त्याचं झाड करेल. चल, एक आबोलीचं घेतलं आहे झाड, त्याच्यानंतर एक मंदारचं घेतलं आहे, एक कलकत्ता पान घेतलं. आणि हे कुठचं आहे? कसलं तरी, कसलं तरी आहे, फुल आल्यावर सांगेल. चला याचं आता बिलिंग करूया. त्याचं शॉपिंग झालेली आहे. हे 4 घेतले 110 रुपये, भरपूर स्वस्त आहेत झाडं इथे. 110 रुपये 4 झाडं. हो, हे पण कुठले कुठले एकदम बारी बारी झाडे. अशा प्रकारे आपली शॉपिंग झालेली आहे आणि बॅग आता जड आहे. तर मी काही जास्त बोलत नाही, ब्लॉग इथेच संपत आहे माझा. चला जाऊया आपण पुढे. सो कसं वाटलं तुम्हाला हा महाराष्ट्र निसर्ग उद्यान सांगा कमेंटद्वारे. इथून मी आता या व्हिडिओची समाप्ती करतो आहे. कसं वाटलं सांगा. असेच व्लॉग्स बघण्यासाठी आणि एक्सप्लोर मुंबई माफ कर, एक्सप्लोर सिटी ह्याचा पुढचा भाग तुम्हाला कुठे हवा एक्सप्लोर सिटीचा तेही मला सांगा. तसंच आपण भेटूया या पुढच्या भागात. आता एक्सप्लोर सिटीच्या इतकं बोलून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय.